नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 522. या व्हिडिओद्वारे मी 15 प्रश्नांना उत्तर देणार. प्रश्नाची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गौतम भालेराव नावाचे पोलीस अधिकारी परभणीमध्ये आहेत. त्यांनी मला एक मेल पाठवलेली आहे. हे श्री भालेराव हे नेहमी प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात, त्याचा अभ्यास करतात आणि त्यासंबंधी असलेले प्रश्न देखील मला विचारतात आणि ते प्रश्नांची उत्तरं दिली जातात किंवा व्हिडिओद्वारे दिलेली जी माहिती असते त्याचा उपयोग करून त्यांच्या हाताखाली किंवा त्यांचे सहकारी की त्यांना ज्ञात असणारे जे अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांची प्रश्न सोडवण्याकरता त्यांना त्याची मदत घेतात. त्याने आता मला आताच एका मेलद्वारे कळवलं की त्यांनी एक कर्मचारी, एका पोलीस कर्मचारी होता, त्यांना पोलीस अधीक्षकांनी त्यांना बडतर्फ केलं होतं. परंतु या चॅनलवरून दिल्या जाणाऱ्या व्हिडिओद्वारे जे नियम दिले जातात, न्याय निर्णय दिले जातात, त्याचा फायदा घेऊन की तेव्हा त्यापासून मिळालेलं ज्ञान याचा वापर करून त्यांनी त्याच्या मित्राकरता स्पेशल IG म्हणजे स्पेशल विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे त्या बडतर्फीच्या आदेशाविरुद्ध अपील केलं आणि साहजिकच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यावर अन्याय झाला होता आणि म्हणून त्या स्पेशल IGच्या आदेशाने तो कर्मचारी त्याला पुन्हा कामावर घेण्यात आलं. ह्याचा मुद्दाम उल्लेख श्री भालेरावांनी मला सांगितलं की या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर करा, म्हणजे ह्या चॅनलचा कसा इतरांना उपयोग होतो तो सर्वांना देखील कळू शकेल. असो मित्रांनो, आता प्रश्नांकडे येऊया. पहिला प्रश्न आहे की एक गणेश पाल नावाच्या ग्रस्त निलंबन आदेश मिळाल्यानंतर लगेच अपील करू शकतो काय? अर्थात कर्मचाऱ्याला जर एखाद्या ठिकाणी निलंबित केलं तर त्या निलंबनाच्या आदेशाविरुद्ध 45 दिवसामध्ये तो वरिष्ठांकडे अपील करू शकतो. त्यामुळे आदेश मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला अपील करता येतं. त्याला कुठल्या प्रकारचा प्रत्यय आहे, त्याच्या प्रकारचं कुठलं निर्बंध नाही. प्रश्न क्रमांक 2 हे राजेश सराई म्हणून आहेत, महापालिकेमध्ये कर्मचारी आहेत. त्यांना 6 वर्षापूर्वी हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते आणि 6 वर्षा लिपिक पदावर त्यांना पदोन्नती मिळाली. आता त्यांचं म्हणणं आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळेल किंवा काय. पण मी आपल्याला एवढंच सांगेन की जर आपण चतुर्थ कर्मचारी असतात, आपण केव्हा लागलात याचा कुठे काही उल्लेख नाही आणि लागल्यानंतर 6 वर्षानंतर जर लिपिक पदावर जर आपल्याला पदोन्नती मिळाली असेल तर ही लिपिक पदोन्नती देखील हा एक लाभ समजलेला आहे आश्वासित प्रगती योजना. त्यामुळे लगेच आपल्याला जरी 10 वर्ष झाली तरी लगेच लाभ मिळणार नाही, कारण तुम्हाला एक 6 पदोन्नती मिळाली आहे. पण तरी देखील आपली नेमकी शंका असेल तर आपली नेमणूक केव्हा झाली, आपल्याला पदोन्नती केव्हा मिळाली याच्या तारखा जर मला कळवल्या तर मी अधिक खुलासावार उत्तर देऊ शकेन. प्रश्न क्रमांक 3 हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. या सरकारी कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी, यांचे पती हयात नाही आहेत. एक मुलगा होता तोही वारला. आता ह्या एकटी आहेत, यांना कोणी वारस नाही आहे. सासरची माणसे मात्र विरोध करत आहेत आणि यांना निवृत्तीसाठी 2 वर्ष बाकी आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे मला एक मुलगा दत्तक घेण्याचा विचार आहे, त्याचे नाव पुस्तकात घेता येईल का? तर मी आपल्याला एवढं सांगेन की जर हिंदू ॲडॉप्शन ॲक्ट म्हणजे कायदेशीर मुलगा दत्तक घेतलात, आता दत्तक घेण्यासाठी अटी आहेत, तो मुलगा 18 वर्षाच्या पेक्षा कमी असला पाहिजे वगैरे विविध अटी आहेत. त्या कायद्याखाली कोर्टाकडून जर त्या मान्यतेने जर आपण एखाद्या मुलाला दत्तक घेतलात तर साहजिकच मग त्या मुलाचं नाव आपल्याला कुटुंब म्हणजे सेवा पुस्तिकामध्ये नोंदवावं हे करता येऊ शकेल. कारण कुटुंबाची जी व्याख्या केलेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 112मध्ये त्यामध्ये दत्तक मुलाचा समावेश आहे. तेव्हा न्यायालयाकडून न्याय प्रक्रिया राबवून हिंदू ॲडॉप्शन ॲक्टप्रमाणे जर मुलाला दत्तक घेतलात तर त्याचं नाव आपल्याला कुटुंबातली व्यक्ती म्हणून सेवा पुस्तिकेत घेता येऊ शकेल. प्रश्न क्रमांक 4 या वैशाली जगताप यांचं असं म्हणणं आहे की पहिला लाभ यांना 2 जणांना लागू होता, परंतु त्यापूर्वीच त्यांना पदोन्नती मिळाली आणि मग त्यामुळे पदोन्नती मिळाली. यांची नेमणूक आहे 1999मध्ये. 12 वर्ष होत होती 27 ऑक्टोबर 2011ला, पण त्याच्यापूर्वीच 15/10/2011ला प्रमोशन मिळालं. आता प्रमोशन मिळालं म्हणून त्यांचं असं म्हणणं की पुढचे जे लाभ मिळणार आहेत
ते मिळणार आहेत 15/10/2001ला मिळालेला असल्यामुळे पुढचा लाभ 15/10/2021 आणि 15/10/2031 आणि 29मध्ये ते रिटायर होणार आहेत. म्हणजे त्यांना तिसरा लाभ देता येणार नाही असं त्यांच्या कार्यालयाचं म्हणणं आहे. तर हे कार्यालयाचं म्हणणं काही बरोबर नाही. आपल्याला माहिती आहे की शासनाने जी आश्वासित प्रगती योजना जाहीर केलेली आहे त्याच्याप्रमाणे त्याचं परिपत्रक आहे 2 मार्च 2019मध्ये आणि हे परिपत्रक आहे व्हिडिओ क्रमांक 230 बरोबर दिलेलं आहे. त्याचबरोबर 7 ऑक्टोबर 2022ला याला एक शुद्धीपत्रक झालेलं आहे. ते देखील शुद्धीपत्रक मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक 409 दिलेली आहे. हे परिपत्रक आणि शुद्धीपत्रक वाचा की कर्मचाऱ्याला 30 वर्षाच्या सेवेमध्ये त्याला 3 पदोन्नत्या मिळाल्या आणि त्यामुळे आपल्याला बाबतीमध्ये जर हिशोब केला तर 1999ला मिळालेली आहे पहिला नियुक्ती आहे. त्यामुळे 27/10/2009ला मिळाला पाहिजे पहिला लाभ आणि त्यानंतर दुसरा लाभ 27/10/2019ला आणि तिसरा लाभ 27 ऑक्टोबर 2029ला मिळणं आवश्यक आहे. 2031 प्लस तिसरा लाभ मिळेल हे जे कार्यालयाचं म्हणणं हे काही बरोबर नाही. तेव्हा तुम्ही ही दोन्ही परिपत्रकं पहा आणि एक सविस्तर निवेदन आपल्या कार्यालय प्रमुखांना द्या. त्याच्यातून जर काही न्याय मिळाला नाही तर मग पुढे मॅटमध्ये जायचं किंवा काय याचा आपल्याला निश्चित विचार करता येईल. प्रश्न क्रमांक 5 हे मधुकर दिवाणजी म्हणून आहेत. हे कृषी सहाय्यक पदावर ज्यांची नियुक्ती झाली 27 जुलै 1994मध्ये. त्यांना परीक्षा उत्तीर्ण जी होती विभागीय परीक्षा त्याची मुदत होती जानेवारी 1996मध्ये. पण हे परीक्षा उत्तीर्ण झाले जानेवारी 1998ला आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की पहिली कालबद्ध पदवून त्यांनी जानेवारी 1998ला दिली आणि त्याचं म्हणणं आहे की इथे काहीतरी चूक झालं आहे मला आधीच प्रमोशन मिळालं पाहिजे होती वगैरे. तर कालपदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे का तर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असेल आणि तुम्ही जर विभागीय परीक्षाच उत्तीर्ण 1998 साली जर झाला असाल तर त्यानंतरच आपण त्या तारखेलाच आपण आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आपल्याला मिळण्यास आपण पात्र ठरलेला आहात. अधिक काही शंका असेल तर मला मेलने विचारा अथवा मी दर मंगळवारी सकाळी 10:30 ते 1:30 या दरम्यानमध्ये यशदामध्ये उपलब्ध असतो. तिथला नंबर आहे 02025608198 या दूरध्वनीवर फोन करा आणि मग माझ्याशी चर्चा करा. मी अधिक स्पष्टीकरण देऊ शकेन. या पुढचा प्रश्न आहे संतोष सातपुते म्हणून खाजगी अनुदानित शाळेत सहशिक्षक 10/1/2012 सेवेत. यांना सातत्य मात्र 10/1/2015 दिलं कारण असं दिसतं आहे की 12 ते 15 हे कंत्राटावर सेवेस होते. आता त्यांचं म्हणणं आहे कंत्राटावरील सेवा वरिष्ठ वेतन श्रेणीची धरली जाईल का वरिष्ठ वेतनसाठी ही सेवा धरली जात नाही. पण तरी देखील आपण म्हटलं आहे की ते उच्च न्यायालयानुसार तुम्हाला काहीतरी वेतन मिळालेलं आहे. आता उच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे उच्च न्यायालयात आपण गेला त्यानंतर काय आपली मागणी होती ह्याची काही मेलवरून मला बोध होत नाही. त्यामुळे मी आपण सांगेन की यासाठी मंगळवारी मला फोन करा किंवा माझी भेट घेण्यासाठी 02025608163 या दूरध्वनीवर फोन करून माझी मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या व कागदपत्रासह येऊन मला भेटा. प्रश्न क्रमांक 7 मगाशी ज्या गौतम भालेरावांचा पहिल्यांदा उल्लेख केला त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रोबेशनरी पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत. ते 2015-16ला रिक्रूट झाले. त्यांचा प्रोबेशन पिरियड त्यांचा संपला पण त्यानंतर प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर 3 महिन्यानंतर त्यांच्याविरुद्ध एक प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टखाली त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली आणि त्यांच्यावर ही दाखल करण्यामुळे त्यांची काही सर्व्हिस अजूनही रेग्युलराईज केली गेलेली नाही आणि त्यामुळे त्यांना कुठलंही इन्क्रिमेंट वगैरे काही प्रमोशन वगैरे मिळेल. तर नेमकं काय करता येईल त्यांचं असं म्हणणं. तर एक यांना मी सांगेन की प्रोबेशनच्या बाबतीमध्ये एक असा नियम आहे की प्रोबेशन रिमेन्स ए प्रोबेशन टिल फॉर्मल ऑर्डर ऑफ कन्फर्मेशन इज इश्यूड. तर आपल्याकडे दिसतं आहे की कन्फर्मेशनची ऑर्डर काही इश्यू त्यांनी केलेली नाही आणि हेही गोष्ट खरी आहे. इव्हन प्रोबेशनच्या काळामध्ये जर एखादं काही दुष्कृत्य झालं तर त्याला कामावरून काढून टाकता येतं आणि त्याला म्हणतात डिस्चार्ज. ती काही शिक्षा समजली जात नाही. पण ह्या प्रश्नकर्त्यांच्या बाबतीमध्ये हा ज्यांचा उल्लेख यांनी केला आहे श्री भालेराव यांनी त्यातले ते इन्स्पेक्टर आहेत
त्यांचं प्रोबेशन पिरियड 2 संपल्यानंतर 3 महिन्यानंतर ऑफेन्स सुरू झालेला आहे. आणि म्हणजेच की प्रोबेशन काळामध्ये त्यांचं काही झालेलं नाही. आता शासनाने 2017 ते आज इतके दिवस झाले, तर ह्या प्रोबेशन करण्याकरता इतके दिवस झालेले आहेत आणि त्यामुळे हे डीम्ड कन्फर्मेशन असा या अधिकाऱ्यांना दावा सांगावा लागेल किंवा माझं इतके दिवस कन्फर्मेशन झालं. प्रोबेशन काही वाढवलेलं दिसत नाही आपल्या मेलवरून, आणि जर वाढवलेलं नाही तर डीम्ड कन्फर्मेशन आहे असं म्हणून सब्जेक्ट टू माझ्या जो क्रिमिनल केस माझ्या विरुद्ध आहे त्या केसमध्ये जे काय होईल त्याचा निराळ होईल, पण तोपर्यंत माझं कन्फर्मेशन जे आहे ते प्रोबेशनरी पिरियड सॅटिस्फॅक्टरी केला अशा प्रकारचा आदेश काढावा. अशा तऱ्हेचं एक सविस्तर निवेदन द्या. सविस्तर निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर काय गृह विभाग कार्यवाही करते, त्याच्यावर पुढं काय करायचं याच्यावर आपल्याला विचार करता येऊ शकेल. चला पुढचा प्रश्न करूया की प्रश्न क्रमांक 8 पुन्हा या गौतम भालेरावांचाच प्रश्न आहे. यांचं म्हणणं एक मुस्लिम पोलीस ऑफिसर आहेत. या मुस्लिम पोलीस ऑफिसरनी त्यांच्या बायकोकडून काही डिवोर्स दिला, म्हणजे घटस्फोट दिला. आता ते घटस्फोट दिला याचं काही कागदोपत्री वगैरे काही नाही, आणि नंतर त्यांनी नवीन पुन्हा एकदा पुनर्विवाह केला. पुनर्विवाह केल्यानंतर त्यांच्या पूर्वीची जी पत्नी होती त्यांनी काहीतरी एसपींकडे तक्रार केली. साहजिकच पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली आणि नियमाप्रमाणे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं, म्हणजे कामावरून रिमूव्ह करण्यात. त्यांनी अपील केलं. अपील इज ऑल्सो रिजेक्टेड. आता यांचं म्हणणं आहे की कॅन यू गेट द सबसिस्टन्स अलाउन्स आणि व्हॉट लिगल ॲक्शन कॅन बी टेकन फॉर रिइन्स्टेटमेंट. तर ह्या बाबतीत सबसिस्टन्स अलाउन्स केव्हा जातो? कर्मचारी जेव्हा निलंबित असतो त्याला सेवेपासून दूर ठेवलं जातं, म्हणजे कामावरून काढून टाकलेलं नसतं किंवा बडतर्फ केलेलं नसतं, फक्त कामावरून दूर करून ठेवलं जातं, तेव्हाच फक्त त्याला सबसिस्टन्स मिळतो, अन्यथा त्याला सबसिस्टन्स अलाउन्स मिळत नाहीत. आता आपल्या बाबतीमध्ये ते नेमकं त्यांना रिमूव्हल केला, त्यांचा आदेश काय माझ्याकडे पाठवला नाही, पण आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये जर त्याला कामावरून काढून टाकलं, म्हणजे बडतर्फ नाही कामावरून काढून टाकलं, तर तिथली जर काही परिस्थिती असेल, त्याची जी आर्थिक परिस्थिती वगैरे बरोबर नसेल, तर जे अधिकारी आहेत, ज्या नियुक्ती अधिकारी आहेत, त्यांना अशा कर्मचाऱ्यांना अनुकंपा निवृत्ती वेतन देण्याची अधिकार आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982 प्रमाणे. त्यामुळे त्याला तुम्हाला तिथे जरूर असेल तर अर्ज करता येऊ शकेल. पण या बाबतीमधले मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणामध्ये अधिक काहीतरी डिटेल द्या. पण आपला प्रश्न जो आहे की सबसिस्टन्स अलाउन्स मिळेल का, तर सबसिस्टन्स अलाउन्स देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न क्रमांक 10 एक मराठे नावाचे ग्रस्त आहेत. यांचं असं म्हणणं आहे की यांची सिनियरिटी वगैरे म्हणजे अफेक्ट केलेली आहे. सिनियरिटीमध्ये यांचा नंबर 2 होता, तो सडनली त्यांचा नंबर 2 चेंज करून त्यांना जो कनिष्ठ पूर्वी होता त्याला त्यांना नंबर 2 आहे. आता सिनियरिटीचा प्रश्न आहे. तुमची मेलही फार मोठी आहे, त्यातले कागदपत्र पाहिल्याशिवाय मला काही मार्गदर्शन करता येणार नाही. पण म्हणून मी आपल्याला सांगेन की माझी अपॉइंटमेंट घ्या आणि अपॉइंटमेंट घेऊन कागदपत्रासह येऊन भेटा. कागदपत्र मी आपल्याला सांगितलं, म्हणजे अपॉइंटमेंट घेण्यासाठी 020-25-608-163 या दूरध्वनीवरून अपॉइंटमेंट घ्या आणि कागदपत्रासह येऊन मला भेटा. प्रश्न क्रमांक 11 हे डोईफुडे नावाच्या ग्रस्तांनी विचारलं, हे विभागीय चौकशीच्या संदर्भात आहे. यांचं असं म्हणणं की जो औपचारिक कर्मचारी असतो त्याला सादर करता अधिकाऱ्यांना त्याची तपासणी घेता येते किंवा उलट तपासणी घेता येते का? तर जर औपचारिक कर्मचाऱ्यांनी स्वतःच एक्झामिन करून घेतलं, अनेक वेळा चौकशी अधिकाऱ्यासमोर औपचारिक जो कर्मचारी असतो स्वतःची साक्ष देत असतो, अशी जर साक्ष दिली तर त्याला त्याची क्रॉस एक्झामिनेशन सादर करता अधिकाऱ्याला घेता येते. आता त्यांचं म्हणणं आहे की दुसरा प्रश्न त्यांचा आहे की साक्षीदारांनी असं जर दिलं की औपचारिक कर्मचारी हा निरपराध आहे, तर मग प्रेझेंटिंग ऑफिसरला काय करता यायला पाहिजे? तर अशा बाबतीमध्ये जेव्हा साक्षीदार सांगतो की औपचारिक कर्मचारी गिल्टी नाही वगैरे हो, तो काय झालं, तो एक्झामिनेशनची म्हणजे सरतपासणी होते त्यावेळेस सांगतो. पण अशा ठिकाणी प्रेझेंटिंग ऑफिसरनी त्या साक्षीदाराला उलट तपासणीमध्ये योग्य ते प्रश्न विचारले पाहिजे. आणि शेवटी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याच्या मते आणि प्रेझेंटिंग ऑफिसरच्या बरोबर जर तो औपचारिक कर्मचारी दोषी असं असेल
तर जे सर्व पुरावा झाल्यानंतर एक ब्रीफ द्यायचं असतं. म्हणजे थोडक्यात सादरकर्ता अधिकाऱ्यांना शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांची जी आर्ग्युमेंट द्यायची असतात त्याच्यामध्ये तो औपचारिक कर्मचारी कसा दोषी आहे हे त्यांना नमूद करता येऊ शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या पुन्हा ह्या डोईफोडेंचाच प्रश्न आहे. एखाद्याचं निलंबन असेल ते रद्द केलं तर मग झालं असेल, तर निलंबन रद्द केलं असेल तर मग कोर्टाकडून केलं जाईल किंवा निलंबन मागे घेतलं जाईल. मग अशा वेळी त्या निलंबन काळाचा पगार कसा द्यायचा याचं नियमन कसं करावं. मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं देखील आहे की निलंबन जे केलं जातं, निलंबनातून कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना झाली. आता निलंबन पुनर्स्थापना केव्हा होईल? निलंबन मागे घेतल्यानंतर. शिस्तभंग विषयकांनी स्वतःच जर निलंबन मागे घेतलं आणि मग डी ई चालू केली तर डी ई झाल्यानंतर ते निलंबन जे आहे त्याच्यासाठी नियुक्ती अधिकाऱ्याला 2 प्रकारचे आदेश काढावे लागतात की निलंबन काळ कसा धरायचा, म्हणजे निलंबन काळ कर्तव्य काळ म्हणून धरायचा किंवा कसे, आणि मग त्या काळातलं वेतन काय द्यायचं असेल. जर न्यायालयानेच ते निलंबन जे असेल ते रद्द केलं असेल तर साहजिकच ते निलंबन बेकायदेशीर आहे आणि म्हणून त्या निलंबन हा कर्तव्यकाळ धरावा लागेल आणि कर्तव्यकाळ त्याचं वेतनही पूर्ण त्यांना द्यावं लागेल. पण तसा आदेश काढायला पाहिजे. आपल्याकडे जे महाराष्ट्र नागरी सेवा जॉईनिंग टाईम किंवा डेप्युटेशनवर असल्यानंतर जी प्रदानं द्यायची आहेत किंवा रिमूव्ह केल्यानंतर बडतर्फ केल्यानंतर जी प्रदानं द्यायची आहेत त्याचे जे नियम आहेत 1982चे, त्या नियमांच्या तरतुदीन्वये त्यांना आदेश काढावा लागेल की निलंबन काळ कर्तव्य काळ म्हणून धरावा किंवा कसे, आणि निलंबन काळातील काय वेतन द्यावं वगैरे असा आदेश काढल्यानंतरच मग निलंबन काळातले वेतन व भत्ते देता येतील. प्रश्न क्रमांक 3 फार म्हटलं तर आहे. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी जर दिवंगत कर्मचाऱ्याला 3 अपत्य असतील तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. हे न्याय आपल्या अटीवर शर्तीप्रमाणे. आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे पण ते ज्याची अनुकंपा तत्वावरील नियुक्ती करायची अशाला 3 अपत्य असतील तर त्याला नोकरी मिळेल काय? अर्थात नोकरी मिळणार नाही. अर्थात अशी परिस्थिती असण्याची शक्यता नाही. पण जर अशी असली 3 अपत्य असली तर आपल्याकडे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम असल्यामुळे ज्याला 3 अपत्य आहेत अशाची नियुक्ती नियमित होऊ शकत नाही किंवा अनुकंपा तत्वावरील देखील होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 14. हे अविनाश सरमळकर म्हणून आहेत. यांना मला भेटायचं आहे. मला भेटायचं जरूर या कागदपत्रासह येऊन भेटा. त्याच्यासाठी माझी अपॉइंटमेंट घ्या. त्याच्यासाठी 020-256008-163 इथे फोन करा आणि माझी अपॉइंटमेंट घ्या. पुढचा प्रश्न 15 शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की या सेवा उपदान व रजा रोखीकरणवर जेव्हा विलंब झाला त्याच्यावर व्याज द्यावं असे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे निर्णय आहेत आणि त्या न्याय निर्णयाच्या यांना प्रती पाहिजेत. यांचा पहिला एक प्रश्न आहे की दिलीप पांडुरंग वारपे विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामधला मॅचचा निर्णय जो आहे तो व्हिडिओ क्रमांक 322 व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे लिंक त्याची दिलेली आहे. त्याचबरोबर यांना आणखीन पाहिजे दीपक मयेकर विरुद्ध पोलीस आयुक्त मुंबई ह्या प्रकरणामध्ये झालेला निर्णय पाहिजे. हा न्याय निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक 274 बरोबर दिली. आता या लिंकद्वारे आपल्याला न्याय निर्णय काढून घेता येईल. पुष्कळांना यामध्ये लिंकद्वारे काढता येईल म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. आपण जर उदाहरणार्थ व्हिडिओ क्रमांक 322वर जर गेला तर त्या व्हिडिओमध्ये लिहिलेलं आहे की दिलीप पांडुरंग वारपे विरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय. म्हणजे जो व्हिडिओच्या खाली अशी वर्णन केलेलं आहे, व्हिडिओ क्रमांक दिलेला आहे आणि त्याच्यावर हे वर्णन केलं आहे आणि तिथे मोबाईलवर झूम केला तर मोर नावाचा शब्द येतो. त्या मोर या नावावर क्लिक करा. क्लिक केलं की तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर खाली जाईल आणि दिलीप पांडुरंग वारपे विरुद्ध महाराष्ट्र शासन दाखल लिहिलेलं आणि त्याच्याखाली एक लिंक आहे निळ्या अक्षरामध्ये. तिथे क्लिक करा की त्याप्रमाणे आपल्याला त्याचा न्याय निर्णय मिळेल. अशीच प्रक्रिया आपण दीपक मयेकरच्या केस जर पाहायचं असेल, न्याय निर्णय पाहिजे तर व्हिडिओ क्रमांक 274 पहा.
मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. आणि सुरुवातीला जसं गौतम भालेराव म्हणाले की ह्या कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलवरून जी विविध प्रकारची आस्थापनाविषयक बाबीबद्दल माहिती दिली जाते ती निश्चितच उपयुक्त ठरते आणि म्हणून या दिलेल्या माहितीचा जास्तीत जास्त सर्वांनी फायदा घ्यावा एवढंच मी या निमित्ताने आवाहन करतो. येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.